तर मंडळी, हे आहे श्रीयंत्र आणि श्रीयंत्रावर आपण ना अशी ही कमलगट्ट्याची माळ घालतो 108 मण्यांची किंवा 51 मण्यांची. तर ही माझी 51 मण्यांची माळ आहे आणि गेले 8 दिवस ना माझं या श्रीयंत्रावर कुंकुमार्चन झालेलं आहे. मी रोज करते 16 वेळा. तर सर्वात प्रथम ना आपण ही जी माळ आहे ती व्यवस्थितरित्या काढून घ्यायची आहे. स्वामीमय सुप्रभात मंडळी, मी निधी, आपल्या पॅशनेट निधी या चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. तर आजच्या व्हिडिओमध्ये ना मी श्रीयंत्र कसं स्वच्छ करायचं हे सविस्तर सांगणार आहे. मी असं एक पात्रच ठेवलेलं आहे, स्टँडच आहे माझा पितळेचा, ज्याच्यामध्ये मी श्रीयंत्र ठेवते. त्याच्यानंतर हे जे पण काही कुंकू आहे हे सगळं आपण एका कागदामध्ये काढून घ्यायचं आहे व्यवस्थितपणे. तर हे ना याला पूर्णपणे असं चिकटलेलं असतं, तर ते व्यवस्थितरित्या काढून घ्यायचं आहे. आणि हे श्रीयंत्र ना आपण पितांबरीनेच घासायचं आहे, पण हाताने घासायचं नाही आहे, कारण त्याला खूप अशी टोकं असतात, धारदार असतं, हात कापले जाण्याची सुद्धा शक्यता असते. तर आता हे सगळं जे पण काही कुंकुमार्चनाचं कुंकू आहे ते एका कागदामध्ये काढून घेतलेलं आहे आणि हे कुंकू ना मी पुन्हा पुन्हा याच कुंकुवाने कुंकुमार्चन करते. आणि जे कुंकुमार्चन केलेलं कुंकू आहे ते आपण कुठेही बाहेर जाताना किंवा रोज आपण आपल्या कपाळाला त्याचं कुंकू लावू शकतो. लहान मुलांना आपण हे कुंकू लावू शकतो किंवा घरामध्ये कोणी वडीलधार माणूस असेल, कोणी कर्ता पुरुष असेल तर त्याला सुद्धा या कुंकवाचा आपण टिळा लावू शकतो. आणि मग ते कुंकू आपलं वापरून झालं की मग हे जे कुंकू आहे ते आपण तिथे वापरायला काढायचं आणि मग नवीन कुंकवाने आपण कुंकुमार्चन करायचं आहे. कारण का आपण जे कुंकू आपण आपल्या कपाळाला लावू तर त्या कुंकवाने कुंकुमार्चन करायचं नाहीये. तर आता हे कुंकू मी अगदी पुडीमध्ये व्यवस्थित बांधून ठेवणार आहे, कारण याच कुंकवाने मी सध्या तरी कुंकुमार्चन करणार आहे. तर आता इथे आपण एका वाटीमध्ये पितांबरी घेतलेली आहे आणि एक असा चांगला ब्रश घेतलेला आहे. तर हा आपण वापरलेला ब्रश घ्यायचा नाहीये, तर याच ब्रशने ना आपण हे श्रीयंत्र आहे ते आपण घासायचं आहे. पहिले हे स्वच्छ आपण धुवून घ्यायचं आहे. ह्याच्यातलं जे पण काही अडकलेलं कुंकू आहे ते व्यवस्थितरित्या आपण काढायचं आहे आणि त्याला आता आपण छानपैकी असं हे पितांबरी लावून घ्यायचं आहे. तर पितांबरी लावताना जर आपल्या हाताला पितांबरीची ॲलर्जी असेल तर हँड ग्लोव्ज यूज करा. तर असा ना छान असा स्वच्छ ब्रश घ्यायचा आहे. तर हा माझा ब्रश आहे तो देव आपण स्वच्छ करण्यासाठीच मी वापरते आणि छान असं हळूवारपणे आपण या पितांबरीने व्यवस्थित हे असं क्लीन करायचं आहे. आता मी फास्ट फॉरवर्ड केलेला आहे हा व्हिडिओ, म्हणजे स्पीडमध्ये केलेला आहे, त्याच्यामुळे ते खूप असं जोरजोरात घासल्यासारखं वाटतं आहे, पण अगदी व्यवस्थित घासायचं आहे ते, कारण तिथे खूप असे बारीक बारीक म्हणजे गॅप आहेत. ते असं व्यवस्थित घासलं की आणि नळाखाली आपण किंवा पाण्याखाली आपण स्वच्छ क्लीन करायचं आहे. आणि खरंच तुम्ही बघा त्याच्यामध्ये एक वेगळी शाईन येते आणि मस्त ते जी पितांबरी लावल्यानंतर ना ते अगदी व्यवस्थितरित्या क्लीन होतं. व्यवस्थितपणे धुवायचं आहे आणि आपण बघायचं आहे की इथे कुठे खाच्यात काही दिसतंय का. बघा किती स्वच्छ आणि मस्त क्लीन झालेलं आहे. पुन्हा एकदा आपण दुसऱ्यांदा पाहिजे तर व्यवस्थितपणे ब्रशने अगदी हळूवारपणे हे श्रीयंत्र असं घासायचं आहे. उरलेलं जे पण काही कुंकू असेल आणि जो पण काही काळपटपणा असेल ना तो अगदी व्यवस्थितपणे निघून जातो. तर हे बघा किती स्वच्छ आणि क्लीन झालेलं आहे हे श्रीयंत्र. आणि आता ही जी बाजू आहे ना ही माझी उत्तर दिशा आहे. तर ना या श्रीयंत्रामध्ये ना इथे असे छोटे छोटे कोन असतात, हे अगदी असे लाईनीत आले पाहिजेत, तर ती बाजू उत्तरेला ठेवायची असते. तर आता व्हिडिओमध्ये तितकं तुम्हाला दिसतंय का, तर ना हे बघा हे सगळे वरच्या त्रिकोणापासून ते खालपर्यंतचे सगळे त्रिकोण आहेत ना एका लाईनीत आले पाहिजेत. असे जे त्रिकोण आहेत ते उत्तर दिशेला ठेवायचं, म्हणून मी हे अशा पद्धतीने हे श्रीयंत्र मी देव्हाऱ्यात ठेवते, कारण माझी उत्तर दिशा म्हणजे माझा उत्तरमुखी दरवाजा आहे. तर अशा पद्धतीने मग मी उत्तर दिशेला माझं श्रीयंत्र मांडते. तर अशा पद्धतीने श्रीयंत्रावर मी ही 51 मण्यांची कमळगट्ट्याची माळ अर्पण केलेली आहे.
आणि आता हे मी देव्हाऱ्यात ठेवणार आहे, तुम्हाला दाखवते मी. तर अशा पद्धतीने मी हे जे श्रीयंत्र आहे ते देव्हाऱ्यामध्ये मांडलेलं आहे. तर देवघराच्या बरोबर मध्यावर हे श्रीयंत्र आपण मांडायचं असतं. तर अशा पद्धतीने म्हणून मी हे श्रीयंत्र देव्हाऱ्याच्या अगदी मध्यभागी मांडलेलं आहे. आणि आता सगळ्या देवांना मी छानपैकी फुलं अर्पण करणार आहे. आज मी आणलेली आहेत कारण आज पौर्णिमा आहे. तर आता ते मी अर्पण करून घेते आणि मग मी तुम्हाला छान अशी माझी देवपूजा दाखवते आणि देव्हारा किती सुंदर दिसतो ते पण दाखवते. आता माझा देव्हारा छान असा फुलांनी सजलेला आहे आणि किती छान वाटतंय, प्रसन्न वाटतंय. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चै. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चै. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चै. तर श्रीयंत्र जर आपल्या देव्हाऱ्यात असेल तर ते फक्त देव्हाऱ्यामध्ये आपण ठेवायचं नाही आहे, तर त्याची रोज पूजा करायची आहे. दर मंगळवारी किंवा शुक्रवारी या श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करायचं आहे किंवा लवंगार्चन करायचं आहे, वेलची अर्चन करायचं आहे. असे बरेच आपण त्याच्यावर विधी करू शकतो, सेवा करू शकतो. किंवा दर मंगळवारी किंवा शुक्रवारी श्रीसूक्तम म्हणून आहे ना, श्रीयंत्रावर आपण कुंकुमार्चन करायचं आहे. आणि आपल्याला जर एवढा वेळ नसेल ना, तर रोज अगदी चिमूटभर आपण कुंकू घेऊन आहे ना 16 वेळा ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडायै विच्चै हा नवार्णव मंत्र म्हणायचा आहे. आणि हे जे श्रीयंत्र आहे ते आपल्याला अधिकाधिक पवित्र करायचं आहे. म्हणजे त्याच्यातून आहे ना येणारी ऊर्जा ही आपल्या घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी क्रिएट करत असते. त्यामुळे श्रीयंत्र जर आपण देव्हाऱ्यात ठेवलं तर त्या श्रीयंत्राची निदान आठवड्यातून एकदा तरी सेवा व्हावी असं आपण करायचं आहे. नाहीतर नुसतंच श्रीयंत्र आणून आपण देव्हाऱ्यात ते पूजेला ठेवायचं नाही आहे. तर खूप छान असा हा विधी आहे की आपण श्रीयंत्रावर निदान आठवड्यातून एकदा तरी कुंकुमार्चन करायचंच आहे. तर तुम्ही नक्की करा.